पोलिसांना मारहाण करणाऱ्या आरोपींना सोडवण्यासाठी भाजप आमदार राम कदम यांनी पोलिसांना फोन केल्याचा प्रकार पुढे आलाय। पोलिसांना अमानुष मारहाण करणाऱ्या आरोपींना माणुसकी दाखवत सोडण्याची अजब मागणी राम कदमांनी केली आहे। पवई पोलीस ठाण्याचे नितीन खरमोडे यांना भाजप कार्यकर्त्यांनी दुपारी अमानुष मारहाण केली होती। दीपू तिवारी आणि सचिन तिवारी आणि त्याचबरोबर आयुष राजभर अशी आरोपींची नावे आहेत। या घटनेत पोलीस नितीन खरमोडेंना गंभीर दुखापत झाली आहे। पोलिसांनी कारवाई करत आरोपींना अटक केली, मात्र काही तासांच्या आतच आमदार राम कदम यांनीच पोलिसांना फोन केला। पवई पोलीस ठाण्यातील नितीन खरमोडेंना मारहाण झाली होती, त्यानंतर जे आरोपी आहेत त्यांना सोडवण्यासाठी राम कदम यांनी फोन केला होता। ठीक आहे, तर या प्रकरणी पोलीस आणि राम कदम यांच्यात फोनवरून नेमका काय संवाद झालाय तो आपण बघूयात। हॅलो हॅलो, आमदार राम कदम बोलतो। सर नमस्कार, बोला। नमस्कार, माझी एक रिक्वेस्ट अशी होती, त्या दीपूने केलं ती चूकच आहे, कोणी समर्थन करू शकत नाही। पण काय झालंय की आता ज्या पद्धतीचे नंतर कोर्टात केस स्टँड झाल्याच्या नंतर अशा सगळ्या ह्याच्यामध्ये कन्व्हिक्शनच लागतं। येस सर, बरोबर आहे। आणि आता आपण मागच्या ह्याच्यात आपण 5 वर्षाची ती शिक्षा केली आपण, बरोबर 2 वर्षाची आधी होती, आता आपण आपल्या सरकारच्या काळात आपण 5 वर्ष केली आहे। कसं त्याच्याकडून ते अज्ञानापोटी झालं, पण त्याने जे केलं त्याचं समर्थन करत नाही मी, त्याला शिवाय घातल्या, पण काय अजून त्याचं लग्न पण झालं नाही, करिअर पण सुरू झालं नाही। तर एक मानवता म्हणून जर समजा आपसा समजून घेता आलं, म्हटलं जाऊन त्याच्या थोबाडीत मारा, तो पाया पडेल, स्वामी म्हणेल तुम्हाला सगळं। नाही सर, ऐका, पहिलं प्रथम तुम्ही आमदारा तुमचा आदर करतो मी। म्हणजे मी तुम्हाला हे सांगणं पण चुकीचं आहे, आलं का लक्षात? मी तुम्हाला हे सांगणं पण चुकीचं आहे। फक्त काय की बाबा माझा दृष्टिकोन लक्षात आला तुमच्या, एक पूर्ण त्याचं संपेल। सर माझा चेहरा बघा तुम्ही, माझा ओठ फाटलेला आहे, त्यांच्या हातात असलेलं जे कड आहे मला बोलले सर, ते कड काढून माझ्या ओठावरती मारलेला आहे, माझा ओठ फाटलेला आहे, त्याचे फोटो मी तुम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करतो सर। नाही मला कल्पना आहे, मी तुम्हाला बोलणं पण चुकीचं आहे, त्यांनी चूकच केली, त्याला वादच नाही। पण कसं आहे की थोडंसं जरा समजून घेऊन जर समजा मदत करता आली मानवता म्हणून, तर काय होईल, त्याचं करिअर वाचेल। त्याचं करिअर आहे, पण आता काय होणार सर माहितीये का, अशीच ह्यांची हिंमत वाढणार ती महाराष्ट्र पोलिसांवरती हात उचलायची, आणि तिघांनी मिळून मारलेला आहे। सीसीटीव्ही फुटेज आहे साहेब, मी तुम्हाला पाठवतो। माझ्या जागी कोणी असता किंवा तुम्ही असता, कोणी असता, काय केलं सांगा। तुम्ही पोलीस आहात म्हणून त्याच्या लक्षात आलं नाही का सर? आम्ही तिथे जागेवरच सांगितलं की तेरी गाडी किधर आहे, हम पुलिस वाले बात कर रहे, तिथे हिरानंदानीचे कमांडो होते, त्यांनी देखील सांगितलं पोलीसवाले आहेत ते। तर त्यांनी डायरेक्ट रेकॉर्डिंग चालू करो, मग म्हणजे कसं कायद्याच्या विरोधात काम करायला सुरुवात केली। म्हणून ठीक आहे, यांना रिक्षात बसून घेऊन जागा, रिक्षातून घेऊन जात असताना मला लिटरली आई बहिणीवरून शिव्या। साहेब मला स्वतःचा साहेब मला स्वाभिमान आहे, माझ्या आई वडिलांचा आदर आहे, मला माझ्या आई वडील रस्त्यावर नाही पडलेले आहेत, माझ्या आई वडिलांचा उद्धार केला, ते जाऊ दे, मारहाण माणूस विसरून जातो, पण मी एक पोलीस आहे, माझी 19 वर्ष सर्व्हिस झालेली आहे। साहेब तुम्ही दुसरं कोणतंही काम सांगितलं असतं, मी तुमच्यासाठी पाहिजे ती मदत केली असते मी साहेब। माझ्याबद्दल तुम्ही ऐकून आहात, मी पुण्याशीच कामं करतो, मी कधी अशा याच्यात बोलत नाही। फक्त मला ना आतापेक्षा पण ना मला नंतर पुढची भविष्यातली चिंता आहे। बरोबर आहे, पण आता मी माझी फिर्याद दिलेली आहे ऑलरेडी, कारण या केसेसमध्ये ना 100% ऍक्शन लागतं। येस सर, येस सर। तर काय माहितीये का, मग समाजामध्ये हा चुकीचा मेसेज जाईल की पोलिसांना मारल्यानंतर काही होत नाही। तर प्लीज सर, बाकी दुसऱ्या कोणत्याही कामात ओके सर, ओके। पण मी माझा तुम्हाला सांगण्याचा उद्देश, मी त्याचं समर्थन करतो असं नाही सर, चुकीचं आहे। मी मुंबईत नाहीये, मी मुंबईत असतो, तर मी त्याच्या 2 थोबाडीत मी मारले असत्या, तुमच्या त्याला पाया पडायला लावलं असतं। नाही साहेब, तुमचा हेतू मला कळाला सर, त्याबद्दल काय नाही, परंतु प्लीज सर मलाच माफ करा, कारण की मला महाराष्ट्र पोलिसांचा पण स्वाभिमान जपायचा आहे, स्वतः माझा स्वाभिमान जपायचा आहे, आणि झालेल्या कृत्याबद्दल त्यांना शासन व्हावं ही माझी मनापासूनची इच्छा आहे सर। अरे बापरे, चालेल सर, ओके सर, ओके सर, थँक्यू सर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।